राम प्रधान समितीच्या अहवालाची जी काही ससेहोलपट झाली आहे ती बघताना अंगावर काटा येतो। अतिरेकी हल्ल्याचा सामना मुंबईने केला, देशाने केला आणि अशा वेळी या हल्ल्याची चौकशी करणाऱ्या अहवालाला अशी जर कचऱ्याची टोपली दाखवली जात असेल किंवा तो अडगळीत टाकला जात असेल तर राज्यकर्त्यांविषयी काय म्हणायचं, कशी सुधारणा आपली यंत्रणा, हा प्रश्न येतो। राम प्रधान अहवालाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी राज्य विधिमंडळाची एक समिती नेमण्यात आली होती, पण गेल्या वर्षभरात या समितीची एकही बैठक झालेली नाही। त्यामुळे पुन्हा एकदा राज्यात, मुंबईसह राज्यात अंतर्गत सुरक्षेबाबत राज्य सरकार गंभीर नसल्याचं स्पष्ट होतंय। बघूया एक रिपोर्ट। 26/11चा मुंबईवरचा भीषण हल्ला। या हल्ल्यानं मुंबईसह अख्खा देश हादरला। हल्ल्यात राज्याच्या पोलीस यंत्रणेच्या मर्यादा स्पष्ट झाल्या। त्यामुळेच राज्य सरकारने राम प्रधान समिती नेमली। या समितीनं 6 महिन्यांच्या चौकशीनंतर अहवाल सादर केला, पण राज्य सरकारनं प्रधान समितीच्या अहवालावर आधारित कृती आराखडा अहवाल अर्थात ऍक्शन टू बी टेकन रिपोर्ट विधिमंडळात मांडला। पुढे 6 महिन्यांनी प्रसारमाध्यमांनी प्रधान समितीचा अहवाल फोडला। त्यामुळे राज्य सरकारने नाईलाजाने गेल्या हिवाळी अधिवेशनात प्रधान समितीचा अहवाल सादर केला। तसंच राज्याच्या सुरक्षेसाठी ठोस कृती केल्याचा दावा केला, पण राज्य सरकारनं फार काही केलं नसल्याचा आरोप विरोधक करतायत। ज्या काही उपाययोजना सुचवल्या त्या सागरी सुरक्षेच्या संदर्भात, अंतर्गत सुरक्षेच्या संदर्भात किंवा अन्य पोलीस रिफॉर्मच्या संदर्भामध्ये ज्या आपल्याला भविष्य कालखंडामध्ये अशा घटना घडू नयेत यासाठी काळजी घ्यायची आहे, घडल्या तर काय दक्षता घ्यायची आहे, या संदर्भातली जी निर्णय घ्यायचे होते त्या बैठकीमध्ये ते अद्याप होऊ शकले नाही। सरकार याबाबत गंभीर नाही आहे। सरकारने याबाबत वारंवार सभागृहात घोषणा केल्या, नंतर घोषणा केल्या, परंतु कार्यवाही बाकी शून्य आहे। या महत्वाच्या कामासाठी सरकारकडे वेळ नाहीये। राम प्रधान समितीच्या अहवालाच्या अंमलबजावणीवर देखरेख ठेवण्यासाठी वर्षभरापूर्वीच राज्य विधिमंडळाची समिती नियुक्त करण्यात आली, पण समितीच्या बैठकांविषयी राज्य सरकार फारसं गंभीर नसल्याचा आरोप विरोधक करतायत। 26/11ची घटना घडल्यानंतर राम प्रधान समिती नियुक्त करण्यात आली। राम प्रधान समितीचा अहवाल सभागृहामध्ये आला, त्यावर चर्चा होऊ शकली नाही। चर्चाच्या अंतर्गत नंतर जी बैठकीमध्ये चर्चा झाली त्यामधून काही निर्णय घेण्यात आले, पण राम प्रधान समितीच्या ऍक्शन टेकन रिपोर्ट नुसार जे काही त्यांनी सांगितलं आणि नंतर जे करावयाची कार्यवाही आहे त्यामध्ये फारशा सुधारणा सरकारकडनं झालेल्या नाहीत। विरोधकांच्या या आरोपावर येत्या डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात नागपूरला विधिमंडळ समितीची बैठक घेण्यात येईल, असं स्पष्टीकरण राज्य सरकारने दिलंय। व्हिडिओ जर्नलिस्ट परशुराम निर्मळेसह आशिष जाधव, IVN लोकमत, मुंबई। पुन्हा आणखी काही प्रश्न निर्माण झालेले आहेत माझ्या मनामध्ये आणि तुमच्याही मनामध्ये झाले असतील। 1 वर्षामध्ये या समितीची एकही बैठक होत नाही। मी थेट जातोय देवेंद्र फडणवीस आणि भाई जगताप यांच्याकडे। देवेंद्र फडणवीस, पुन्हा एकदा सरकारचा हलगर्जीपणा, निव्वळ बेजबाबदारपणा। 1 वर्षामध्ये हा रिपोर्ट लोकांसमोर आल्यानंतर 1 वर्षामध्ये या समितीच्या बैठकाच झाल्या नाहीत। विरोधी पक्ष म्हणून तुम्ही काय म्हणाल? हे सरकारचं कृत्य कशा प्रकारचं आहे? मी मुद्दाम आपल्याला दाखवायला या ठिकाणी आणलाय। मी जवळजवळ 6 पत्र हे माननीय मुख्यमंत्र्यांना लिहिले। मी त्या समितीचा सदस्य आहे आणि मी म्हटलं की विधानमंडळाची जबाबदारी आहे, सरकारची जबाबदारी आहे। आपण सांगितलं लोकांना की आम्ही देखरेख करू आणि या ज्या शिफारसी आहेत या शिफारसींवर अंमलबजावणी करू, त्यामुळे बैठक बोलवा। माननीय विरोधी पक्षनेत्यांनी 4-5 पत्र स्वतः विरोधी पक्षनेत्यांनी पाठवले, पण एकही बैठक या ठिकाणी घेण्यात आली नाही। आम्ही प्रत्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटून विनंती केली की आपण बैठक बोलवण्याचं ठरवलं होतं, पण आपण बैठक घेतली नाही। ते म्हणाले आम्ही घेऊ। एक बैठक ठरवली, ती रद्द केली, दुसऱ्यांदा ठरवली, पुन्हा रद्द केली। 1 वर्षभरामध्ये एकही बैठक या ठिकाणी घेण्यात आली नाही। पण केवळ बैठक घेतली नाही एवढंच आहे का? यांना अजूनपर्यंत एकही जॅकेट खरेदी करता आलं नाही, एकही बॉम्बसूट यांना मिळालेला नाही, बॉम्ब डिफ्युजिंग गाडी यांना खरेदी करता आली नाही। फोर्स 1च्या व्यतिरिक्त एकही गोष्ट या ठिकाणी साधी खरेदी देखील करू शकले नाहीत। यांनी जे लाईफ सेव्हिंग जॅकेटचे जे टेंडर्स बोलवले त्या टेंडरमध्ये अमेरिकन स्टँडर्डचं जॅकेट मागितलं आणि युरोपियन स्टँडर्डचे स्पेसिफिकेशन टाकले, त्यामुळे सगळे यांचे रिजेक्ट झाले। त्यानंतर मग ज्यावेळेस यांना त्या ठिकाणी मोठी मानहानी सहन करावी लागली त्यावेळेस सांगितलं आम्ही केंद्राकडनं खरेदी करू। अजूनही एकही जॅकेट आलेलं नाही। उद्या जर आपल्याला अशा प्रकारच्या एखाद्या हल्ल्याचा सामना करावा लागला, जे जॅकेट घालून करकरे शहीद झाले तेच जॅकेट घालून आमच्या लोकांना जावं लागेल, यापेक्षा मोठं दुर्दैव काय आहे? म्हणजे बैठक नाही, अंमलबजावणी नाही, खरेदी नाही। यांचे खरेदीचे सगळे प्रस्ताव हे हायकोर्टामध्ये अडकून पडलेले आहेत।